नमस्कार, मी डॉक्टर नागेश अघोर. मी किडनी विकार तज्ञ म्हणून 9 पल्स हॉस्पिटल मुंबई नाका नाशिक येथे काम करतो. आता जे हिमोडायलिसिस किंवा रक्ताचं डायलिसिस आहे हे काय असतं हे आपण समजावून घेऊया. तर एक मशीन असते ज्याच्यामध्ये एक फिल्टर असतो आणि एक मोटर असते. तर हा फिल्टर एका रक्ताच्या ट्युबिंग्सद्वारे आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांशी जोडला जातो आणि त्या ट्युबिंगमधून दर मिनिटाला 300 ml रक्त हे त्या फिल्टरमध्ये नेलं जातं. फिल्टरमध्ये शुद्ध करून ते परत शरीरात सोडलं जातं. ही प्रोसिजर साधारणपणे 4 तास ते 6 तास चालते. ही प्रोसिजर आठवड्यातून 2दा ते 3दा करावी लागते आणि याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये ज्या गोष्टी जास्तीच्या आहेत, उदाहरणार्थ घाण जी निर्माण झालेली आहे, युरिया, क्रिएटिनिन किंवा काही इलेक्ट्रोलाइट आहेत जसं पोटॅशियम आहे किंवा ॲसिड्स आहेत, हे याच्यामधून बाहेर काढले जातात आणि मग त्याच्यामुळे रुग्णाला आराम पडतो, त्याची भूक वाढते, त्याला जेवण जायला लागतं, त्याचा दम कमी होतो, शरीरावरची सूज कमी होते आणि मग हिमोडायलिसिस हे रुग्णाचं आयुष्य वाचवतं आणि वाढवतं. धन्यवाद.